सिंदखेड राजा येथे आयोजित विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्यात शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर पुन्हा जोरदार भूमिका मांडली। स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय शेतकरी, सिंचन, बेरोजगारी आणि विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांवर टीका करत विदर्भाच्या प्रश्नावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। मेळाव्यात मिशन 2027 अंतर्गत स्वतंत्र विदर्भासाठी जन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। मेळाव्यात माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव सटप यांनी डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करण्याची मागणी केली। तसेच 9 ऑगस्ट रोजी नागपुरात दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉग मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या जो म्हणून पीक विम्याचा प्रश्न होता तोही यात घेतला आहे, युवकांपुढील आव्हाने घेतली आणि विदर्भ राज्यांची गरज का हा विषय आहे। आणि यानंतर आम्ही 9 ऑगस्टला क्रांती दिनी नागपूरला असा आंदोलन करतो, एक लॉंग मार्च काढतो। तो साधारण दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि संविधान चौकात सभा घेतो आणि तिथे जाऊन केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांना जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, देता की जाता हे म्हणणार आणि शेवटी त्यांना विचारणार की मेरे एमएलए में तुम्हारा क्या काम है, या तऱ्हेची पृच्छा करणार आणि काही करून हे आंदोलन तीव्र करून वर्षभर जनजागरण करून शेवटच्या 6 महिन्यात रिझल्ट ओरिएंटेड प्लॅनिंग समितीने केलेलं आहे। आणि डिसेंबर 2027च्या आधी आम्ही निर्णय केला आहे, करू मरू जेलमध्ये सोडू, पण युवकांना आम्ही सांगू लागलो इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये होने वाला राज है तुम्हारा नेता।